हॅलो गाईज, वेलकम टू दत्तप्रसाद क्लासेस व्हिडिओ लेक्चर ग्रुप. कालच 12वीचा निकाल लागला आणि आपल्या दत्तप्रसाद क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असं यश संपादन केलं. काही महिन्यांनी तुमच्याही बोर्डाचे पेपर होतील आणि तुमचाही निकाल अशाच पद्धतीचा खूप चांगला लागेल अशी अपेक्षा आहे. मात्र त्याकरता या सर्व सुट्ट्या आणि लॉकडाऊन किंवा कोरोनाचा जो प्रभाव असेल त्यामधून बाहेर पडून आपल्याला थोडं सिरियसली अभ्यासाला लागावं लागेल. या हेतूने पुन्हा एकदा मी हे सर्व व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि एव्हा आपले ऑफलाईन क्लासेससुद्धा सुरू झाले आहेत, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. तर चला, तर आपलं जे चॅप्टर सुरू होतं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड, त्याचा हा आजचा टॉपिक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ज्याला आपण मराठीत संपर्क कोन असं म्हणतो. तर आपल्याला आज बघायचं आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे जे सब टॉपिक्स आहेत ते. चला तर मग टॉपिकला स्टार्ट करूया. सुरुवातीला समजून घेऊ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तुम्ही स्क्रीनवर थेरी बघू शकता. व्हेन अ लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अ सॉलिड सरफेस, म्हणजे लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस हे एकमेकांच्या ज्यावेळेला कॉन्टॅक्टमध्ये असतात, इट फॉर्म्स अ मेनिस्कस, म्हणजे तो एक कडा किंवा एक वक्र असा आकार बनवतो. मेनिस्कसचा अर्थ विच कॅन बी आयदर कॉन्वेक्स ऑर कॉन्केव. आणि हा जो मेनिस्कस बनतो तर याचा जो आकार असतो तो कॉन्वेक्स म्हणजे बहिर्वक्र किंवा कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र असू शकतो. उदाहरणार्थ कॉन्वेक्स मेनिस्कस केव्हा बनतो तर त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिले ज्यावेळेला मर्क्युरी आणि ग्लास कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि कॉन्केव मेनिस्कस केव्हा बनतो तर ज्यावेळेला वॉटर आणि ग्लास कॉन्टॅक्टमध्ये असतात. मग आपण हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तर सॉलिड आणि लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये असल्यानंतर ही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याकरता खाली जी आकृती दिली आहे ते आपण बघूयात. या फिगरमध्ये दिसतं आहे आपल्याला. तर याच्यात आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिसतो आहे, थीटा जो त्या ठिकाणी डिनोट केला आहे. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असण्यासाठी पहिली कंडिशन ही आहे की लिक्विड आणि सॉलिड सरफेस हे दोघंही कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे. फर्स्ट थिंग, कंडिशन समजली की लिक्विड आणि सॉलिड सरफेस हे कॉन्टॅक्टमध्ये असतील त्याच वेळेला हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनतो. मग पुढे आपण ह्या ज्या तुम्हाला 5 ओळी दिल्या आहेत अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या, तर हीच अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशनसुद्धा आहे. मग आपण डेफिनेशनला सुरुवात करूयात. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दॅट इज थीटा बिटवीन अ लिक्विड अँड अ सॉलिड सरफेस इज डिफाईन ॲज, म्हणजे जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो थीटा लिक्विड आणि सॉलिड सरफेसमधला, तर त्याला कसं डिफाईन केलं जातं तर इट इज द अँगल बिटवीन द टँजेंट टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड. तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कोणाकोणामधला अँगल असतो, द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आपण याच्या अगोदर फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे समजून घेतलं होतं. तर फ्री सरफेस ऑफ लिक्विडला काढलेला टँजेंट आणि सॉलिडचा सरफेस या दोघांमधला जो अँगल असतो तो अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आता आणखी एक गोष्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला बनतो, म्हणजे ज्या ठिकाणी लिक्विडचा सरफेस आणि सॉलिडचा सरफेस कनेक्ट झाला किंवा कॉन्टॅक्टमध्ये आला त्या ठिकाणी तो असतो. अँड इट इज मेजर विदिन द लिक्विड, म्हणजे हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो आपण लिक्विडच्या आतमध्ये मोजतो. आता पहिली गोष्ट आपल्याला ही क्लिअर पाहिजे की हा अँगल फ्री सरफेस जो असतो त्याला काढलेल्या टँजेंटच्या आणि सरफेस ऑफ सॉलिड या दोघांच्या दरम्यान असतो आणि हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला असतो आणि हा आपण लिक्विडच्या मध्ये मोजतो. मग आकृतीत तुम्ही बघू शकता, तिथे बघा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि तिथे जी टँजेंट काढली आहे आणि नंतर त्या टँजेंटच्या बाजूला तो जो तुम्हाला सरफेस ऑफ सॉलिड दिसतोय यांच्या दोघांच्या दरम्यान जो थीटा आपल्याला दिसतोय त्यालाच आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो. मग बऱ्याचदा ही अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आपल्याला विचारलं जातं. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये कॉन्वेक्स आणि कॉन्केव हे दोन शेप बनतात. चला तर मग आपण त्यांचा पण अभ्यास करूयात. हे मेनिस्कस कशा पद्धतीने बनतात ते. इथे समोर स्क्रीनवर तुम्हाला 2 आकृत्या दिसत आहेत, फिगर नंबर 2.18a आणि फिगर नंबर 2.18b. आपण यांचा अभ्यास करूयात. तर 2.18a मध्ये म्हटलं आहे कॉन्केव मेनिस्कस ड्यू टू लिक्विड विच पार्शली वेट अ सॉलिड सरफेस, म्हणजे ह्या ठिकाणी जो आकार बनतो तो कॉन्केव बनतो म्हणजे अंतर्वक्र बनतो आणि तो अशा लिक्विडमुळे बनतो की जे लिक्विड
सॉलिड सरफेसला पार्शियली वेट करतं. आता पार्शियली एक असतं कम्प्लिटली आणि दुसरं असतं पार्शियली. कम्प्लिटली म्हणजे जे पूर्णपणे वेट करतं, ओलं करतं, आणि पार्शियली म्हणजे जे पूर्ण नाही करत, त्याचा काही भाग आपण ज्याला म्हणू शकतो. मग याच्यात पहिल्या आकृतीबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया. वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट द लिक्विड फॉर्म अ कॉन्केव मेनिस्कस. म्हणजे ज्या वेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो. आता ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. ओके, ज्या वेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 डिग्री असतो, त्यावेळेला त्या ठिकाणी मेनिस्कस बनतो कॉन्केव, जे तुम्हाला फिगर नंबर 2.18a मध्ये दाखवलं आहे. आणि याचा जर वाईस वर्सा तुम्ही विचार केला तर लगेच तुमच्या लक्षात येईल की कॉन्वेक्स मेनिस्कस जो बनतो तो ड्यू टू लिक्विड विच डू नॉट वेट अ सॉलिड सरफेस, म्हणजे जे कोणत्याही पद्धतीने सॉलिडला ओलं करत नाही. फॉर एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी मर्क्युरी घेऊ शकतो. मग त्यांनी दिलं आहे पुढे बघा, वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्च्यूज इट फॉर्म्स अ कॉन्वेक्स मेनिस्कस. म्हणजे दोन गोष्टी, पहिल्या याच्यात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट तर कॉन्केव मेनिस्कस. जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्च्यूज म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री तर त्यावेळेला आपल्याला मिळतो कॉन्वेक्स मेनिस्कस. याचे जे एक्झाम्पल्स दिले स्क्रीनवर ते एक्झाम्पल तुम्हाला रीड करायचे. जर आपण वॉटर ग्लास इंटरफेस घेतला तर त्यावेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असेल आणि मेनिस्कस मिळेल कॉन्केव. आणि जर आपण मर्क्युरी ग्लास घेतला तर त्यावेळेला आपल्याला जो मेनिस्कस मिळतो तो असतो कॉन्वेक्स, आणि अँगल जो असतो तो असतो कोणता, बोला, गुड. त्यावेळेला आपल्याला जो अँगल मिळतो तो असतो ऑब्च्यूज. मग तुम्हाला ॲक्यूट केव्हा येतो, ऑब्च्यूज केव्हा येतो, आणि दुसरी गोष्ट कॉन्केव आणि कॉन्वेक्स शेप केव्हा असते हे लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला इथंपर्यंत कळलं असेल. मग आता याचं रिझन काय असतं ते आपण बघूयात. रिझन तुमच्यासमोर स्क्रीनवर आहे. दिस डिफरन्स बिटवीन द शेप्स ऑफ मेनिस्का इज ड्यू टू द नेट इफेक्ट ऑफ द कोहेसिव्ह फोर्सेस बिटवीन लिक्विड मॉलिक्यूल अँड अडेसिव्ह फोर्सेस बिटवीन लिक्विड अँड सॉलिड मॉलिक्यूल ॲज डिस्कस बिलो. त्याचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत. तर इथे कॉन्केव मेनिस्कस असणं किंवा कॉन्वेक्स मेनिस्कस असणं म्हणजे याचा दुसरा अर्थ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असणं किंवा ऑब्च्यूस असणं हे कशामुळे होतं. इट इज बिकॉज ऑफ नेट इफेक्ट ऑफ कोहेसिव्ह फोर्सेस ऑर अधेसिव्ह फोर्सेस. या अगोदर मी तुम्हाला कोहेसिव्ह फोर्सेस आणि अधेसिव्ह फोर्सेस शिकवलेलं आहे, ते तुम्ही एकदा नीट रीड करा. कोहेसिव्ह फोर्सेस ही सेम सबस्टन्स करता असते तर अधेसिव्ह ही डिफरंट सबस्टन्स करता असते. मग आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा पुढे ज्या वेळेला स्टडी करू त्यावेळेला ह्या रिझनचा आपल्याला स्टडी करावा लागणार आहे. आजच्या ह्या लेक्चरमध्ये मी हा जो काय टॉपिक शिकवला आहे 8 मिनिटापुरता तेवढा तुम्हाला व्यवस्थित रीड करायचा आहे. काही अडचण असेल तर तसं मला कॉल करा. उद्यापासून मी जे ऑफलाईन लेक्चर घेतो आहे त्यासोबतच झूम मीटिंग पण घेणार आहे, आणि ज्यांना हे जॉईन करायचे त्यांनी मला नक्की कॉल किंवा SMS करा. काळजी घ्या. बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर. टाटा. थँक्स अ लॉट. बाय बाय.